नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये. आज तुमच्यासोबत छोट्या सिंपल अशा रांगोळ्या मी शेअर करणार आहे. अगदी सुंदर आणि कमी वेळामध्ये होणाऱ्या सर्व डिझाईन्स आहेत. तर तुम्ही नेहमीच तुमच्या दरवाजासमोर रांगोळ्या बनवत असाल तर तुमचं आठवडाभराचं टेन्शन आता संपेल, कारण मी तुम्हाला आठवडाभर पुरतील एवढ्या रांगोळ्या दाखवणार आहे. अगदी सुंदर आणि झटपट होणाऱ्या अशा या सर्वच डिझाईन्स आहेत. तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडतील आणि तुम्हाला आवडलं तर नक्की सगळ्यांनी ट्राय करा. खूप सुंदर छोट्या आणि कलरफुल अशा डिझाईन आहेत. आजच्या डिझाईन्समध्ये मी कलरही वापरलेले आहेत. अगदी म्हणजे जास्त नाही पण कमी प्रमाणातच वापरलेले आहेत. तर तुम्हाला आजच्या डिझाईन्स आवडतील आय होप. तर तुम्ही पाहू शकता आपली पहिली डिझाईन अगदी सिंपल छोटीशी आणि पटकन होणारी अशी डिझाईन आहे. तर आपली पहिली डिझाईन रेडी आहे. आपली नेक्स्ट डिझाईन आहे ती पण कमळाचीच आहे. रेग्युलरच डिझाईन आहे, जे आपण नेहमीप्रमाणे कमळ बनवतो तसंच आपल्याला कमळ बनवायचं आहे इथे. तर ज्यांना कमळही बनवायला येत नसेल तर त्यांच्यासाठीही माझ्याकडे एक ऑप्शन आहे, तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. त्यासाठी आपले व्हिडिओज नेहमीच पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला मी अशा मध्ये काही टिप्स आणि ट्रिक्स सांगत असते, त्या तुमच्या लक्षात येतील. असं काही नाही तुम्ही मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करते तेव्हाच पाहिलं पाहिजे. तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा तुम्ही आपले व्हिडिओज पाहू शकता. तर अगदी सिंपल आणि सुंदर अशी ही डिझाईन आपली ऑलमोस्ट रेडी आहे. इथे आपण थोडेसे कलर्स वापरणार आहोत. ही डिझाईन आपण देवघरासमोर बनवू शकतो. छोटीशी डिझाईन आपली रेडी आहे. तर पुढची आपली डिझाईन अगदी छोटीशी अगदी मिनिमल डिझाईन आहे ही. तर तुम्ही आजच्या डिझाईन फक्त नुसतं पाहिल्या तरी तुम्हाला त्या जमतील. अगदी सोप्यातल्या सोप्या अशा डिझाईन्स आहेत. यातली एक प्रत्येक रांगोळी तुम्ही रोज वापरू शकता. आठवडाभरासाठी तुमच्या रांगोळ्या सगळ्याच रेडी आहेत. जर तुम्ही छोट्या डिझाईन्स बनवत असाल दरवाजासमोर तर तुमच्यासाठी बेस्ट आहेत या सगळ्या डिझाईन्स. इथे आपण फूल बनवणार आहोत छोटंसं. तर तुम्ही पाहू शकता आपली ही पण डिझाईन रेडी आहे. पुढची आपली छोटीशी बॉर्डर रांगोळी टाईप डिझाईन आहे. तर मला एक कमेंट आली होती, फेसबुकमध्ये होती आय थिंक. त्या कमेंटमध्ये असं होतं की आम्हाला कमळाचे प्रकार पाहिजे आहेत. तर मला कळालं नाही नक्की आता कमळाचे कसे प्रकारच असतात. मला काही कमेंट्स कळतच नाही आहे. तर तुम्हाला कोणाला कळलं असेल तर मला प्लीज नक्की एक्सप्लेन करून सांगा की कमळाचे कुठले टाईप पाहिजे आहेत तुम्हाला. म्हणजे मला माहिती आहेत तेवढे बेसिक मी दाखवलेले आहेत आत्तापर्यंत तरी. तर तुम्हाला कोणाला काही आयडिया असेल या बाबतीत तर मला नक्कीच एक्सप्लेन करून प्लीज सांगा, जेणेकरून मला तसं बनवायला येईल व्हिडिओ त्यावरतीही. आणि ज्यांनी कॉमेंट केली होती त्यांनी तर प्लीज मला नक्कीच सांगा तुम्हाला काय पाहिजे आहे, कारण मी तुम्हाला रिप्लाय पण केला होता पण मला काही मे बी मी चेक नसेल केलं किंवा मला भेटला नाही आहे त्याचा आन्सर. सो तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ आला तर नक्कीच मला पुन्हा एकदा सांगा. तर थँक्यू सो मच तुम्ही सजेस्ट केलं त्याबद्दल. मी नक्कीच प्रयत्नही करेल अजूनही वेगळ्या टाईपमध्ये तुम्हाला डिझाईन दाखवायचे किंवा वेगवेगळ्या टाईपचे फुलं पण दाखवायचे कमळाचे. तर आपल्या भरपूर डिझाईनमध्ये कमळाच्या फुलांचे मी वेगवेगळे टाईप दाखवलेले आहेत तुम्हाला. पण असं नाही की एक स्पेशल व्हिडिओ फक्त त्याच डिझाईन्सचा असा नाही बनवला. तर आपण बनवूया लवकरच. त्यामध्ये मी अगदी वेगळ्या टाईपमध्ये दाखवेल तुम्हाला डिझाईन्स.
आणि सिंपलच दाखवणार आहे, जास्त काही अवघड वगैरे दाखवणार नाही. तर ही एक सुंदर अशी डिझाईन आहे. सिंपल आणि मिनिमल अशा डिझाईन्सच आहेत आजच्या सगळ्या. आय होप तुम्हाला आवडतीलच. तर आपली ही डिझाईन रेडी आहे. अगदी सुंदर अशी छोटीशी दरवाजापुढे तुम्ही ही बनवू शकता ही डिझाईन. तुम्हाला कलर नसतील द्यायचे तर तुम्ही नाही दिले तरी चालतील. बघा पुढची आपली डिझाईन आहे. आता ही पण आपण कमळासारखीच डिझाईन आहे थोडीशी. अशा टाईपमध्ये मॅम प्रत्येक व्हिडिओमध्ये असतातच आपल्या कमळाच्या डिझाईन्स. एक छोटी डिझाईन असते आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये, त्यामध्ये मी कमळाचेच टाईप दाखवत असते नेहमी. पण ते असं होतं की मी सगळे एकत्र नाही दाखवले, त्यामुळे तुमच्या ते लक्षात नाही आले. तर तुम्ही आपल्याला सगळ्या व्हिडिओजला खूप छान असं प्रेम दिलेलं आहे आणि थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी खूप सुंदर कमेंट्स केलेल्या आहेत. प्रत्येक व्हिडिओवरती तुमच्या कमेंट्स असतात माझ्या. तर धन्यवाद, अगदी मनापासून धन्यवाद. तुम्ही एवढे वेळात वेळ काढून आपल्या व्हिडिओजवर कमेंट्स करत असतात त्याबद्दल. आणि तुम्ही आपले डिझाईन्स पण ट्राय करतायत तर थँक्यू पुन्हा एकदा. अशाच तुम्ही डिझाईन्स बनवत राहा आणि कॉमेंट तर बिलकुल करायला विसरू नका. तर ही बघा आपली एक सिंपल अशी डिझाईन होती, ती झाली आपली रेडी. आपली पुढची छोटीशी डिझाईन आहे. अगदी क्यूट अशी डिझाईन आहे ही पण. आता उद्याच्या भागामध्ये आपण बॉर्डर रांगोळ्या पाहणार आहोत. तर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपला उद्याचा व्हिडिओही पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. जर आज चॅनेलवरती नवीन आलेला असाल तर. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशा सुंदर आणि सोप्या नवीन रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत सर्व मैत्रिणींनी रांगोळ्या बनवा, रांगोळ्यांची प्रॅक्टिस करा आणि छान छान रांगोळ्या रोज तुमच्या दरवाजासमोर बनवा. थँक्यू सो मच. बाय बाय.